शेतकरी कर्जमाफी योजना अहवालावर आज चर्चा होतीये। शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अहवालावर दुपारी 2:15 वाजता ही चर्चा होणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निकषांवर चर्चा होईल। उच्चस्तरीय बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर जोडले गेलेले आहेत। भरत, शेतकरी कर्जमाफी संदर्भात आज चर्चा होणार आहे, काय निर्णय होऊ शकतो? तेजल, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे आणि त्यासाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती गठीत केली होती। या समितीचा अहवाल सादर झाला आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या समितीच्या अहवालात ज्या निकष जे देण्यात आलेले आहेत त्या निकषांवरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। दुपारी 2:15 वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्याबरोबरच 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली। त्याबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50,000 रुपये ज्यांनी नियमित कर्जफेड केले त्यांना सुद्धा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। जी, या बैठकीचे अपडेट्स असेच आपल्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद भरत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय शेतकरी कर्जमाफी अहवालावर आज चर्चा होईल। आज 2:15 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्या निकषांवर चर्चा होणार आहे।